माजी आमदार बाळाराम पाटील यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रीय संसदीय मंडळ महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष प्रभाग क्रमांक 1 व प्रभाग क्रमांक 3 यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष जनसंपर्क कार्यालय मारवा गृहसंकुल तळोजा फेज 2 येथे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमानिमित्ताने दिवसभर भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। आलेल्या आहेत लागवडीसाठी खड्डे मारण्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि या 2-4 दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल की ही झाडं लागलेली आहेत। झाडं केवळ इथं वन विभागाची किंवा फॉरेस्टची झाडं लागली जात आहेत। झाड लागलं जातोय किंवा खड्डा काढला जातोय, झाड ही लागतंय की नाही माहिती नाही, पण बिलं काढली जातात, तसं होणार नाही। आमच्या योगदानातून ही झाडं लागतील, ही झाडं वाढतील आणि 2-3 वर्षानंतर डेरेदार वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। मला हेच वाटते की सगळ्या महिला सक्षम व्हावा, काहीतरी उद्योग करून उद्योजिका व्हाव्या। आपण बघतोच आहे ही वसाहत नवीन आहे, त्यामुळे एवढा काही डेव्हलप नसल्यामुळे मला असं वाटतं की लेडीज बस उद्योजक व्हाव्या आणि माझं हेच ध्येय की मी त्यांना सपोर्ट करेन। 11 ते 5 आपला आरोग्य शिबिर होता, परत 3 वाजता आपण उद्योग शिबिर ठेवलेला आणि आता 5 वाजता आपण माझे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा राष्ट्रपती पुरस्कार जो साहेबांना मिळाला आहे त्याबद्दल सत्कार समारंभ आपण हा घेतला आहे आणि आता आपण वृक्षारोपण हे पण साहेबांच्या हस्ते आपण करतोय। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट तळोजा।